लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात मंडळी. तर बघा, सुरुवातीला आपण पाहतोय की या मानिनीताई आणि विक्रमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होतीये. केक आणलेला आहे आणि त्यावर लिहिलंय सहजीवनाची 30 वर्ष. केक बघून खूप आनंद झालाय मानिनीताईंना आणि विक्रमला. केकवरती विक्की आणि मनू लिहिलेलं असतं. त्यामुळे मानिनीताई म्हणतात, काय रे पोरांनो, काय टर उडवताय का रे आईबाबांची? पार्थ म्हणतो, ए आई आम्ही नाही, या दोघींनी केक आणलाय बरं का. मग आता या नंदिनीबाई म्हणतात, नाही हो बाबा असं काही नाही. पिहू म्हणते, 1 मिनिट, तुम्ही सगळेजण केक कट करा, मला तुम्हा सगळ्यांचा मस्त व्हिडिओ काढायचा आहे. आणि आता हे सगळे म्हणतात, काढ हं पिहू, बिंदास काढ. पिहूने आता तिच्या बाबांचा फोन घेतलाय बरं का, आणि आता ती शूटिंग काढते. आपण अशी लांबून काढते ती त्या फोनवरती व्हिडिओ शूटिंग. आणि इकडे यांची केक कापायची घाई झाली आहे. आता मानिनीताई आणि विक्रम यांनी एकत्र केक कापलाय. मिथुन दादा आणि जीवा म्हणत असतात, चला 1 2 3 केक कापा. आणि आता नंदिनी म्हणते, आई बाबा सॉरी, नाही तुमच्यासाठी ना एक पत्र लिहिलंय, आईंनी पत्र लिहिलंय बाबा तुमच्यासाठी. आता मानिनी म्हणते, अगं नंदिनी इथे कुठे सगळ्यांसमोर वाचू मी? मग आता नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही वाचा हे पत्र. आई प्लीज वाचू द्या ना बाबांना पत्र. विक्रम ते पत्र हातात घेत म्हणतात, काय ग मानिनी, वाचू का पत्र? आता मानिनीताई म्हणत असतात, नको बाई, अहो काय हे असं. मग आता ते विक्रम वाचतातच, तरी सुद्धा त्यांना ऑकवर्ड वाटत असतं मानिनीताईंना आणि त्या लाजत असतात. पण इकडे बघा ना, या वसवात्या काय डेंजर निघाल्या. आम्हाला वाटलं नव्हतं त्या अशा करतील. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड इंटरेस्टिंग आहे बरं का, खूप आवडेल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकायला. बघत राहा शेवटपर्यंत. वसवात्याने या पिहूचा असं तोंड दाबलं बरं का. ती पिहू शूटिंग काढत असते ना, तेव्हा वसवात्या तिचं तोंड दाबून तिला बाजूला नेतात. पिहू ओरडत असते, सोड मला मावशी सोड. वसवात्या म्हणतात, ए हळू बोल जरा. आणि इकडे पत्र वाचन चालू आहे या विक्रमचं. आता विक्रम पत्र वाचतात. त्यात लिहिलेलं असतं, प्रिय अहो, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, माझा घास भरवता, मला तुम्ही जे काही माझ्यासाठी एफर्ट घेता ना ते मला फार आवडतात. मी रुसले चिडले तर तुम्ही सॉरी म्हणायला धडपड करता, मला क्यूट वाटतं. मध्येच आता काव्या म्हणते, अगो बाई किती गोड. मग पुढे आता विक्रम पत्र वाचतात. अहो कधी मी चिडले तर तुम्ही मला मनवा, तुम्ही चिडलात तर मी तुम्हाला मनवेल, आपलं नातं असंच आयुष्यभर बहरत राहू. कधी तुम्ही चिडलात तर मी तुम्हाला लाडीगोडी लावेन. आणि काहीही झालं तरी संवाद हा थांबायला नको. आता त्या विक्रमनी पत्र वाचलंय आणि या मानिनीताईंना असं जवळ घेत म्हटलंय, अगं मनू किती गोड आहेस ग तू, किती छान पत्र लिहिलंयस. इकडे वसवात्याची धमकी दाखवली आहे पुढच्या सीनमध्ये. काय ग ए पिहू, काय चाललंय ग तुझं? आता पिहू म्हणते, सोड मला मावशी, मला जाऊ देत. वसवात्या तिचा हात ओढत म्हणतात, ए थांब, जायच्या आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पिहू. काय ग नेमकं काय झालंय ग तुला? का मला पाहून घाबरत असतेस तू? पिहू आता आणखीन घाबरते त्या वसवात्याला पाहून. मग पिहू म्हणते, कशाबद्दल बोलतेस मावशी तू? मग वसवात्या म्हणतात, तुला चांगलंच माहितीये पिहू मी कशाबद्दल बोलते ते. खरं सांग मला, तू काय सांगणार होतीस मानिनी मामींना आणि तुझ्या मामाला? बोल बोल पटकन. पिहू घाबरून म्हणते, मी काही नाही बोलणार, मला काही माहिती नाहीये. वसवात्या म्हणतात, खोटं बोलू नकोस पिहू, मी पाहिलंय तुला, खरं खरं बोल, तुला सगळं माहिती आहे आणि जे माहिती आहे तुला ते माझ्याबद्दल माहिती आहे ना, खरं सांग. पिहू म्हणते, मी नाही ग मावशी. वसवात्या म्हणतात, मला चांगलं माहिती आहे, त्या दिवशी खोलीच्या बाहेर तूच होतीस, तुझ्याच हाताने कुंडी पडली ना, बोलते का आता, देऊ फटका. आणि आता लगेच पिहू सगळं बोलते, हो मावशी मी ऐकलं, तू कुठल्या तरी दीपक नावाच्या मुलाने नंदिनीताईला किडनॅप करायचा प्रयत्न केलास ना. वसवात्या आता तिचा दंड धरून म्हणतात, हे ऐकलं ना तू, हे ऐकलं, आता सांगितलं ना खाली जाऊन कोणाला तर बघ, हे बघ गप्पा बसायचा, सांगायचं नाही, सांगितलं ना तर लक्षात ठेव, हे घर कोणाच्या मालकीचं आहे? माझ्या मालकीचं आहे. माझ्या विरोधात कोणाला काही बोलायला गेलीस ना तर बघ मी काय करेल. अगं तुला, तुझ्या आई बाबाला आणि त्या श्रेयाला, तुझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढीन मी. मग कुठे राहाल, काय कराल तुम्ही? काय ग सांगशील का? पिहू म्हणते, नाही सांगणार कोणाला, मला जाऊ दे वसुमावशी, मला जाऊ दे. मग आता वसवात्या पुन्हा तिचा हात धरतात आणि मुद्दाम म्हणतात, अगो बाळ माझो काय गुणाचं आहे, पण हे पिहू कोणाला काही सांगितलं तर याद राख. पण काय ग बाई, या फ्रॉकमध्ये किती गोड दिसायली आहेस तू. आता वसवात्या मुद्दाम तिचं कौतुक करतात आणि आता मुद्दाम तिला असं म्हणजे ती घाबरणार नाही असं तिच्याशी बोलतात आता. आणि म्हणतात, आईला सांग हं, मावशीने तुझी दृष्ट काढायला सांगितली आहे. आता पिहू एवढी घाबरलेली असते, पिहू
सांगते म्हणून पळून जाते तिथून. वसुआत्या आता मनाशीच बोलतात, या घरात प्रेमाने बोललेलं कोणाला कळतच नाही, फक्त धाकाचीच भाषा कळते असं म्हणून आता स्वतःच डोळे वाटारत तिथे उभ्या आहेत. अरे बापरे, जरा डेंजरस प्रकरण आहे वसुआत्या प्रेक्षकांनो. पण आता बघा इथून पुढे ना अतिशय छान दाखवलाय त्यांनी एपिसोड. म्हणजे या सगळ्या जोड्यांना प्रेमाचं महत्व पटवून दिलंय या मानिनी ताईंनी आणि विक्रमनी. केकचं कटिंग झालंय आणि आता केक खाऊ सुद्धा घातलाय मानिनी ताईंनी विक्रमला. पिहू अशी तिथे येऊन उभी आहे घाबरी गुबरी झालेली. नंदिनीचं लक्ष जातं पिहूकडे. नंदिनी म्हणते, अगं ए पिहू, काय ग बेटा, काय झालं? पिहू आता अशी वर बघत असते वसुआत्या गेल्या की नाही. नंदिनी तिला म्हणते, काय ग ए, काय झालं पिहू? अगं तुझा केकवर डोळा होता ना, मग बेटा कुठे गायब झालीस अचानक? घे बरं केक खा. आता ही पिहू म्हणते, नको मला बाबा, हा घ्या तुमचा फोन. असं म्हणून आता पिहूने तो फोन मिथून काकांकडे दिलाय. नंदिनी तिला म्हणत असते, अगं खा ना केक. पण आता तो फोन ती पिहू या मिथून काकांकडे देते आणि आता पळून जाते तिथून. नंदिनीला शंका येते. पण प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? इथे जरा मला शंका आली आहे. आता पिहूला वसुआत्या धमकवत होत्या तेव्हा तो व्हिडिओ चालू होता ना, त्या पिहूच्या हातातला फोन, त्यामध्ये सगळा या वसुआत्याचा आवाज रेकॉर्ड झाला असेल का? मला नक्की कमेंट करून सांगा. मला तरी वाटतं झाला असेल रेकॉर्ड. आता इथून पुढे हे मस्त विक्रम रोमॅन्टिक होऊन म्हणतात, काय गे मनू, कसं वाटतंय? आता मानिनी म्हणतात, काहीतरीच काय तुमचं सगळ्यांसमोर. विक्रम म्हणतात, अगं आपला दिवस आहे आज, व्यक्त व्हायचं, अगं सगळ्यांसमोर लाजायचं नाही असं. आता हे सगळे पोरं चिडवायला लागतात मानिनी ताईंना. मानिनी ताई म्हणतात, ए पोरांनो, आता जर मला चिडवणं बंद नाही केलं ना तर फटकाविल मी तुम्हाला. काव्या म्हणते, काकू जाऊ द्या, पण मला सांगा बरं, म्हणजे सगळ्यांनाच सांगा, तुम्हाला आज कसं वाटतंय? मानिनी म्हणते, खरं सांगू का? विक्रम म्हणतात, अगं हो खरंच सांग. मग मानिनी ताई म्हणतात, मला ना बाई आमचं कॉलेजचे दिवस आठवत आहे. अहो तुम्हाला आठवतं का, आपल्या कॉलेजच्या जवळ एक बेकरी होती आणि तिथे कसाटा आईस्क्रीम मिळायचं. बाई तुम्हाला माहिती आहे का, हो आपण मित्रमंडळीपासून लपून तिथे आईस्क्रीम खायला जायचो, आठवतं का तुम्हाला? सगळे यांना चिडवायला लागतात. मग आता मानिनीताई पुढे म्हणतात, अहो एकदा नाही का तुम्ही एकदा अण्णांची गाडी घेऊन आला होतात माझ्यावर इम्प्रेशन मारायला. मग आता ही नंदिनी म्हणते, आई ती विंटेज कार. विक्रम म्हणतात, अरे काय ग नंदिनी, तुला बरं माहिती आहे हे सगळं? नंदिनी म्हणते, हो मला आईने सांगितलंय, तुम्ही आणि मीनाक्षी त्या कारमध्ये बसून कुठेतरी जायचात. आता ती जी कार आहे ना प्रेक्षकांनो, जीवाने त्या कारमध्ये काव्याला एकदा फिरवलंय. जेव्हा ते दोघे डेटवर गेले होते ना त्या आउट हाऊसमध्ये, तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे ती कार जीवाने वापरलेली आहे हे आता काव्याला आठवतं बरं का. आता पार्थ आणि सगळेजण चिडवायला लागतात या मानिनीताईंना पुन्हा एकदा. मग मानिनीताई म्हणतात, अगं बाई त्या कारची हिस्ट्रीच तशी आहे, त्या कारमध्ये बायको नाही बसत, इतर मुली बसतात. म्हणजे त्या कारमधून हे आणि मीनाक्षी गेले बरं का. या दोघांना मी कॉलेजभर शोधत होते आणि मग काय. आता त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात विक्रम त्यांचं तोंड दाबतात. मग आता सगळे पोरं म्हणतात, काय काय असं बोलू द्या ना त्यांना, बोलू द्या. मग विक्रम म्हणतात, अगं ए मनू, असं सगळ्यांसमोर सांगायचं नसतं सगळं. मिथून भाऊजी म्हणतात, बोला बोला वहिनी, तुम्ही पुढे सांगा स्टोरी. विक्रम म्हणतात, अगं नंदिनी काय ग, कुठे तो विषय काढतीयस ॲनिव्हर्सरीला? म्हणजे ॲनिव्हर्सरीलाच आम्हाला डिवोर्स घ्यावा लागेल नाही तर. आता एकदम या मानिनी ताई घाबरतात आणि म्हणतात, अहो असं काय बोलता तुम्ही? आणि हे सगळे चौघही जण मनामध्ये जरा टेन्शन मध्ये येतात. थोडक्यात काय मंडळी, घटस्फोट म्हणलं की डंचिक डंचिक म्युझिक समजून घ्यायचं. तसंच हे ऐकवलं. आता ते मिथून काका म्हणतात, काय तुम्ही पण वहिनी, आय डोंट लाईक दिस दादा. नाही म्हणजे काय बोलताय तुम्ही? आजी प्रेमाचा दिनू, वर्ष अमृताचा घनू, कुठे त्या घटस्फोटाच्या गोष्टी करताय? खरं तर एकमेकांविषयी 2 शब्द प्रेमाचे बोला, आय लाईक दिस. रम्या म्हणते, हां करेक्ट बोलल्यास काका. मग तुमचं रिलेशन कसं ग्रो झालं ना हे सांगा आम्हाला. रम्या विचारत असते मानिनीताईंना आणि विक्रमला, बोला ना प्लीज, बोला ना मामा, हे सांग ना रे. आता विक्रम म्हणतात, आज ना मी नाही बोलणार, आज सुरुवात मनूलाच करू दे. आता मानिनीताई म्हणतात, नका हो नका. मग पार्थ म्हणतो, हो आई चल लेडीज फर्स्ट. मग सगळेजण आई आई असं चिडवायला लागतात मानिनीताईंना. मानिनीताई म्हणतात, बरं बाई सांगते. मग सगळेजण आपापली जागा घेत आहेत आणि मानिनीताईंनी त्यांची लव्ह स्टोरी सुरू केली आहे, जी प्रचंड सुंदर आहे. ऐकत राहा प्रेक्षकांनो. मानिनीताई आता सांगायला लागतात त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल. विक्रम खूप छान असं मन लावून ऐकताय आणि हे सगळेच जण. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, एक सांगते तुम्हाला, या दोघांची लव्ह स्टोरी कुठेतरी पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनीला रिलेट करते.
तर आता मानिनीताई म्हणतात, मला ना खूप छान वाटतंय, आपण सगळे एकत्र बसलोय, खरं तर मला दिवाळी असल्यासारखं वाटायला लागलंय. खरं आहे मानिनीताईंचं. पुढे त्या म्हणतात, खरं तर या आनंदाचा म्हणजे हा आनंद मला या सुनांमुळे मिळालाय, माझ्या लेकामुळे आणि ह्यांच्यामुळे मिळालाय. त्यामुळे विक्रम, थँक्यू सो मच. पोरांनो, तुम्हाला पण थँक्यू सो मच मनापासून. आज ना आपली मुलं मोठी झाली आहेत बघा. आज ना मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे जे मी आजपर्यंत कधी कोणाला सांगितलं नाहीये. मानिनीताई म्हणतात पुढे, मी विक्रमचा पहिला चॉईस कधीच नव्हते. आता पार्थ म्हणतो, काय आई, काय सांगतेस तू? आता नंदिनी म्हणते, काय आई, हे काय सांगताय? मानिनीताई म्हणतात, हो, मी विक्रमचा दुसरा चॉईस होते. म्हणजे इतक्या वर्षांनी मला असं वाटतंय आता की कधी कधी आपल्या आयुष्यात पहिला डाव हुकतो ना, पहिल्या प्रेमासारखा किंवा पहिल्या पावसासारखा. आता हे सगळेजण खूप मन लावून ऐकतायत बरं का. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी, आता कुठेतरी यांना त्यांची लव्ह स्टोरी सेम आहे असं फील व्हायला लागतं आणि त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवायला लागतात जेव्हा मानिनीताई त्यांची लव्ह स्टोरी सांगतात. मानिनीताई म्हणतात, काय असतं ना, पहिला पाऊस आपल्या आयुष्यात पटकन येतो, आपल्या नकळत येतो आणि नकळत आपल्याला कळेपर्यंत म्हणजे उमगेपर्यंत, शिके सवरेपर्यंत वेळ आणि माणूस पूर्णपणे सुटून जातं. आता यांना चौघा जोड्यांना आपल्या घटस्फोटाचा दिवस आठवतोय. सगळे एकमेकांकडे भांबावून पाहायला लागतात. मानिनीताई पुढे सांगतात, आणि मग आपल्याकडे जे राहतं ना ते असतं फक्त एक गोड शहाणपण. त्या शहाणपणाच्या दिव्याच्या उजेडाखाली मग आपल्याला दुसरं माणूस भेटतं आणि हे दुसरं माणूस पहिल्या माणसासारखं असू नये किंवा पहिल्या माणसाची जागा हे दुसरं माणूस घेतच नाही असं कदाचित देवाच्याच मनात असावं. आणि मग जीवाला, नंदिनीला, पार्थला, काव्याला सगळ्यांना त्यांच्या लग्नाचा दिवस आठवतो. म्हणजे जीवा जेव्हा तिथे जातो गावाकडे तेव्हा नंदिनीच्या नावाचा आशीर्वाद त्या जीवाला मिळतो आणि पार्थ मागेच राहतो. म्हणजे हे सगळं दैवयोगाने घडलंय. म्हणजे म्हणतात ना, जोडिया ऊपर से बनती है, म्हणजे स्वर्गातच बनतात ह्या 7 जन्माच्या गाठी, असं काहीतरी या चौघांना आता फील व्हायला लागतं बरं का. आता मॉरल ऑफ द स्टोरी काय ना प्रेक्षकांनो, सांगते तुम्हाला, ऐकत राहा पुढे. मानिनीताई पुढे म्हणतात, दुसऱ्या माणसाला आपण असं भेटतो जणू काही आपण पहिल्या माणसालाच भेटलोय. आपण त्याला ओळखू लागतो, जाणवू लागतो. मग सुरू होते ती खरी लव्ह स्टोरी, जशी माझी आणि विक्रमची लव्ह स्टोरी. मला तर असं वाटतं की लव्ह स्टोरीमधनं प्रेम हे कधीच 50-50 नसतं. म्हणजे तसं ते नसावंच. प्रेम ना हे नेहमी 60 आणि 40 असं असतं. आता हे सगळेजण मन लावून ऐकताय मानिनीताईंचं बोलणं. मानिनीताई म्हणतात, एकाचं प्रेम असतं ना ते जरा नेहमीच जास्त असतं. म्हणजे आमच्या बाबतीत 60% प्रेम विक्रमने माझ्यावर केलंय आणि यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं आहे आणि राहिलं. माझं प्रेम जे होतं ना ते 40%, पण विश्वास जो होता ना पोरांनो तो मात्र 100% होता बरं का. आता हे सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात. मानिनीताई म्हणतात, विक्रम माझे आहेत आणि माझेच राहतील हा माझा पूर्ण विश्वास होता विक्रमवर. आता हे विक्रम किती मन लावून ऐकतात बघा मानिनीताईंना. आता मानिनीताई पुढे म्हणतात, तुटलं तरी जोडलं जाईल हा विश्वास. भांडलो, रुसलो एकमेकांवर तरी मनवू एकमेकांना हा विश्वास. आता त्यांनी त्यांच्या नात्याचा अगदी सुंदर पद्धतीने उलगडा केलाय बघा. तेव्हा हे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. आता पुढे मानिनीताई म्हणतात, विक्रमने त्यांच्या प्रेमाचं बोट धरलं आणि मी मात्र माझ्या विश्वासाचं, आणि आलो की इथवर. अरे बाप रे, 30 वर्ष कशी गेली हे कळलंच नाही ना. हो, विक्रम म्हणतात, हो ग, खरंय मानिनी. मानिनीताई म्हणतात, आता जेव्हा माझे केस पिकतील, यांना कवळी येईल आणि माझ्या या गोड गोड सुनांच्या हातात लहान लहान मुलं असतील, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा संसार बहरेल. आता रम्याला एकदम भीती वाटते ना, हे काय बोलतेय मामी. लगेच हे भांबावून सगळे बघायला लागतात मानिनीताईंकडे. पण मानिनीताई पुढे सुरेख वाक्य बोलतात की तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू हा विक्रम. आणि मग मी तुम्हाला म्हणेल की विक्रम, माझं तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम आहे, होतं आणि राहणार. आता फक्त 30च पावसाळे झालेत विक्रम, 70 बघायचेत आपल्याला अजून. विक्रम म्हणतात, अरे बापरे. आता या मानिनीताई म्हणतात, विकी माझी मध्येच साथ सोडू नकोस हा. आणि आता विक्रम भाऊक झालेले असतात. आता खरं तर ही स्टोरी कुठेतरी रम्याला पण रिलेट करते प्रेक्षकांनो. पण असो, रम्याच्या अंगातलं भूत इतक्यात नाही जाणार सहजासहजी. जेव्हा मालिका संपेल तेव्हा हिच्या डोक्यावरचं खूळ जाईल.
असो, आता या मानिनीताई विक्रमला हात देतात आणि विक्रम आता पुन्हा त्यांना असं जवळ घेतात. छान आणि अतिशय सुंदर अशी लव्ह स्टोरी आहे ना. म्हणतात ना प्रेक्षकांनो, प्रेमाचा मुरब्बा मुरायला जरा वेळ लागतो. या वयात आल्यावरती एकमेकांच्या म्हणजे सहजीवनाची किंमत काय असते ना, एकमेकांच्या सहजीवनाची किंमत कदाचित याच वयात कळत असावी, नाही का? म्हणजे बघा ना, प्रत्येक पावसाळे उन्हाळे गेले, अनुभव आले, टप्पे टोणपे खाल्ले की आपोआपच प्रेम कसं बहरतं, तसंच या दोघांच्या बाबतीत झालंय. आता हे विक्रम म्हणतात, मानिनी तू पुन्हा मला तुझ्या प्रेमात पाडलंस ग. आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आता विक्रम खूप छान बोलतात. आता खरं तर हे सगळं यांच्यासाठी बोलतायत असं फील झालंय मला. विक्रम म्हणतात, काय रे पोरांनो, अरे प्रत्येक लग्नामध्ये भांडणं रुसवे येतातच. लग्न सेकंड चान्स डिझर्व करतं बरं का. आता त्यांच्या पोरांसाठीच हे समजून सांगताय असं मला फील होतंय. आता पुढे बघा विक्रम काय म्हणतात, पण नाही आता ना मला असं वाटतंय की लग्न इज इट सेल्फ सेकंड चान्स एव्हरी डे, असं काहीतरी ते म्हटलेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स आहे. आता हे सगळे बघत असतात विक्रमकडे. पुढे विक्रम म्हणतात, लग्न म्हणजे सगळ्यात सुंदर व्यसन असतं, व्यसन. म्हणजे अर्थातच सगळ्यांचं लग्न आमच्यासारखं लव्ह मॅरेज नसतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, नाही का? काहींचं अरेंज असतं, काहींचं मनातून असतं. पण आयुष्याचा हाच आपला खरा जोडीदार हे विधिवत मान्य करणं म्हणजे लग्न असतं. आणि आपल्याला आपल्या जोडीदाराची लागलेली सवय म्हणजे संसार. छान उपमा दिली आहे यांनी लग्नाला. पुढे आता रम्या बघतच राहते बरं का या विक्रमकडे. पुढे त्यांनी सांगितलं की मला तर ना लग्नापेक्षा संसारच जास्ती आवडतो. म्हणजे त्यातच खरी गंमत असते ना. तेव्हाच आपल्याला आपल्या माणसाची सवय लागायला लागते. एकदा का तुम्हाला तुमच्या माणसाचं व्यसन लागलं ना की जगाच्या पाठीवर कुठेही जा, अहो तुम्हाला तुमचं माणूस आठवेलच. म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या सवयी, त्याचा खरा मूड, त्याचा कळकट्टा अवतार हे सगळं आठवलंच तर आणखीन बेटर, नाही का? म्हणजे कुठेही दूरवर गेलो ना आपण की म्हणजे बघा ना, मी 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे जातो ना टूरवर, तर मला तिथे झोपच लागत नाही. म्हणजे तिथे माझ्या बाजूला माझ्या मनूचं एकालयीत सुरू असणारं ते घोरणं ऐकू नाही येत ना. मानिनी ते म्हणतात, काय हो चिडवता मला. आता बघा काव्याला पार्थचं घोरणं आठवायला लागतं. आता कसं हे एकमेकांना रिलेट करतात ना प्रेक्षकांनो ही स्टोरी, ते बघत राहा. म्हणूनच म्हणलं छान दाखवलाय आजचा एपिसोड. मी तुम्हाला छान सांगतेय ना, तर नक्की माझ्या एफर्टसाठी एखादा लाईक करायला विसरू नका. आता काव्याला आठवतं की पार्थ कसा घोर. पुढे मानिनी ते म्हणतात, आणि विक्रम तुम्ही पसारा नाही घातलात तर मी आवरू काय. आता ही स्टोरी नंदिनी आणि जीवा एकमेकांना रिलेट करायला लागतात. म्हणजे जीवा पसारा करतो ना नेहमी, ते नंदिनीला आठवतं. आता हे विक्रम म्हणतात, हीच तर खरी आयुष्याची गंमत आहे. म्हणजे मला सांगू का, चायनीज म्हणू नका, मेक्सिकन म्हणू नका, मला सगळं खाणं आवडतं. पण माझा खऱ्या अर्थाने जीव केव्हा शांत होतो माहित, जेव्हा मी माझ्या मानिनीच्या हातचा वरण भात खातो ना, तेव्हा कुठे माझा जीव शांत होतो. म्हणजे आपला पार्टनर आपला वरण भात असतो बरं का, तेव्हा शोधा आपापला वरण भात. म्हणजे तसंच तुमचं पण पुढच्या वर्षीपर्यंत काय, अरे वर्षोनवर्षी तुमचा संसार टिकेल. आता हे विक्रम असं म्हणून त्या मानिनी त्यांना जवळ घेतात. आता मिथुन भाऊजी मुद्दाम बोलतात बरं का, वा वा दादा, आय लाईक दिस. मानलं तुमच्या लव्ह स्टोरीला, काय बोललात तुम्ही, आय लाईक दिस. जे लोक घटस्फोट घ्यायचा विचार करतात ना, त्यांना आणून बसवायला पाहिजे तुमच्या समोर. म्हणजे त्यांच्या संसाराच्या पाठ्यपुस्तकात हे जे तुम्ही बोललात ना दादा, ते असायलाच पाहिजे. आय लाईक दिस दादा. मिथुन मुद्दाम जीवाकडे बघून बोलतात आणि म्हणतात, चला चला आता आपण जेवायला जाऊ, चला. मानिनी ते म्हणतात, अहो काय मिथुन भाऊजी. आणि आता बघा हे चौघही जण भांबवल्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात. आणि मानिनी ताईंनी आतापर्यंत जे जे वाक्य बोलले ते सगळे यांच्या डोक्यात फिरतात. आणि त्यामुळे आता या चौघांनी निर्णय घेतलाय की आपल्या या नको असलेल्या लग्नाला एक चान्स द्यायला काय हरकत आहे. आणि यांनी ठरवलंय प्रेक्षकांनो, पण ते कसं, यासाठी तुम्हाला पुढे मालिका बघावी लागणार आहे. कारण तुर्तास आता हा एपिसोड संपलाय. पुढचा प्रोमो ऐकून जा. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय पार्थ त्याच्या आईवडिलांच्या स्टोरीमुळे खूप इन्स्पायर झालाय. तो नंदिनीला म्हणतो, मी ना माझ्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचा असं ठरवलंय. मग तो नंदिनीला हे सगळं सांगतो. नंदिनी म्हणते, मी तुमच्या आणि काव्याच्या नात्यातला गुंता सोडवायला तुम्हाला नक्की मदत करेल. आता जीवावर ही चिडलेली असते नंदिनी. आणि जीवा म्हणतो, अगं काय चाललंय तुझं. नंदिनी म्हणते, हे घ्या तुमचं पत्र, हे पत्र वाचून आपलं प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. काय ते आपण वेगळं होण्यात भलंय वगैरे वगैरे.
आता जीवा म्हणतो, अगं पण नंदिनी हे चुकीचं पत्र वाचलं ना तू. नंदिनी आता जीवाकडे बघतच राहते आणि म्हणते, काय चुकीचं पत्र? आणि आता बहुतेक जीवा ते क्लिअरिफिकेशन देईल की हे पत्र मी तुझ्यासाठी नव्हतं लिहिलं. त्यामुळे आता नंदिनी आणि जीवा पण त्यांच्या लग्नाला सेकंड चान्स देतील एकदाचा. त्यामुळे लग्नानंतर आता भांडणं सोडून, घटस्फोट सोडून जर असं प्रेम होईल अशी अपेक्षा करूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात नेक्स्ट रिव्ह्यू. थांबा जरा माझ्या रिव्ह्यूला लाईक करून जा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तेही करा आणि पुन्हा उद्या भेटूयात. तोपर्यंत टेक केअर करा स्वतःची. भेटूयात मंडळी, तोपर्यंत धन्यवाद.